नमस्कार माझ्या ऑनलाईन मित्रांनो, भटकंती अनोळखी दिशा भाग 85 मध्ये मी स्वागत करतोय। तर आज मी आलो इथे भायखळा स्टेशन इथे। भायखळा स्टेशन बोललं तर आपल्याला आठवते ती राणीची बाग, तर तीच पाहण्यासाठी मी इथे आलेलो आहे। पण त्या अगोदर राणीच्या बागेचा थोडक्यात इथे इतिहास आपल्याला सांगावासा वाटतो। मित्रांनो, राणीच्या बागेच्या आवारात आपल्याला हे जे समोर दिसत आहे ते भाऊ दाजी लाड संग्रहालय, अतिशय सुंदर असं संग्रहालय आहे। आपण स्वतः पाहायला या आणि आपल्या मुलांनाही हे संग्रहालय दाखवा। कारण पूर्वीच्या आपले जे पूर्वज होते त्यांचं आयुष्य कसं होतं आणि आपलं आयुष्य कसं आहे ह्यामध्ये जो बदल झालेला आहे तो त्यांना दाखवा, म्हणजे त्यांच्या सामान्य ज्ञानात भर पडेल आणि आपल्याला कसं आयुष्य जगलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे हे त्यांना कळून चुकेल। मित्रांनो, जेव्हा आपण राणीचा बाग जेव्हा पाहून इथे हे संग्रहालय पाहण्यासाठी याल तेव्हा आपण खूप आनंदी असाल, पण जेव्हा हे आपलं भाऊ दाजी लाड संग्रहालय आपण जेव्हा पाहाल तेव्हा आपला आनंद खूपच द्विगुणित होईल आणि आपण काहीतरी आपल्याला चांगलं पाहायला मिळालं, चांगली गोष्ट आपल्याला जीवनात काहीतरी बघायला मिळाली ह्याचं आपल्याला समाधान लाभेल। आणि एक गोष्ट नक्की सांगतो की आपण जेव्हा इथून जाल तेव्हा एक अशी गोड अशी आठवण आपल्या हृदयात साठवून राहील अशी मी खात्री देतो। आणि आता मी आपला जास्त वेळ घेत नाही, आपण राणीचा बाग बघू। तर मुंबईतील भायखळा येथे असलेले वीर माता जिजाबाई भोसले उद्यान, त्याला पूर्वी राणी बाग म्हणजेच व्हिक्टोरिया गार्डन म्हणून ओळखलं जायचं। हे भारतातील सर्वात जुन्या उद्यानापैकी आहे, जे प्राणी संग्रहालय आणि वनस्पती उद्यानासाठी प्रसिद्ध आहे। हे 1861 साली बांधलेलं आहे आणि ह्या उद्यानात आपल्याला वाघ, सिंह, हत्ती, बिबट्या, हरिण, पाणघोडा, कोल्हा इत्यादी अनेक असे प्राणी तसेच पक्षीसुद्धा पाहायला मिळतील बरं का। हे उद्यान सोमवार ते रविवार सकाळी 9:30 ते 5 वाजेपर्यंत खुले असतं। वीर माता जिजाबाई भोसले उद्यान आपल्याला जर पाहायचं असेल तर आपण सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आपण येऊन पाहू शकता। फक्त बुधवारी आपण येऊ नका, कारण बुधवारी सुट्टी असते। जर आला तर आपली फजिती होईल, म्हणजे आपल्याला पाहायला मिळणार नाही, तर लक्षात ठेवा। आणि इथला राणीच्या बागेचा तिकिटाचा दर आहे तो फक्त 50 रुपये आणि भाऊ दाजी लाडचा आहे 20 रुपये। वीर माता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच राणीच्या बागेचा इतिहास इथे थोडासा सांगतो। 1861 साली या उद्यानाची निर्मिती झाली। ब्रिटिश राजवटीत लेडी फ्रेरे यांनी 1862 साली हे उद्यान जनतेसाठी खुले केले आणि त्याचं नाव ठेवलं गेले व्हिक्टोरिया गार्डन। सुरुवातीला हे उद्यान वनस्पती उद्यान म्हणून ओळखले जायचे। कालांतराने विविध राज्यातून पाणी आणून हे उद्यान आता प्राणी संग्रहालय आणि वनस्पती संग्रहालय म्हणून ओळखले जाते। ह्या उद्यानात विविध वनस्पती, फुले, झाडे, पाने, अनेक प्रकारची विविध आणि 100 वर्षे जुनी झाडे आणि त्याचबरोबर विविध प्रकारचे प्राणी। आता हे प्राणी म्हणजे आपले वाघ, सिंह, हत्ती, बिबट्या, अस्वल, पाणघोडा, माकड इत्यादी अनेक प्रकारचे प्राणी आपल्याला पाहायला मिळतील। तसेच 20 प्रकारचे पक्षीसुद्धा पाहायला मिळतील आणि एक विशेष आकर्षण म्हणजे आपला पेंगुइनसुद्धा पाहायला मिळणार आहे, म्हणजेच आपले पेंगुइन पक्षी जे अंटार्क्टिका खंडातून भारतात आले आणि मुंबईकर झाले। हे पेंगुइन पक्षी आता आपल्याला पाहायला मिळणार आहे, म्हणजे आहे की नाही मज्जा। तर मित्रांनो, हे वीर माता जिजाबाई भोसले उद्यान हे 160 वर्ष जुनं उद्यान आहे आणि हे मुंबईचे सर्वात जुनं उद्यान आहे। असे हे निसर्गरम्य वातावरणातील उद्यान आपल्याला पाहायला मिळते आणि इथे आपण आल्यावर आपण जवळजवळ ह्या निसर्ग वातावरणात बहारून जाल आणि आपल्याला घरी जावं असं वाटणार नाही। तर चला ते निसर्गमय वातावरणातील उद्यान पाहूया आणि खरोखर जर आपल्याला बरं वाटलं तर आपण सुद्धा या। चला आता आपण बघायला सुरुवात करूया। वाघ, वाघ, बिबट्या, तरस, लेपर्ड, हैना,
चांगली पोच दिली ये चांगला बघतोय बघा नाही दिसलं आला 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 परिचित सत्य वाईडा वाघ आला 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 वाघ आला वाघ आला काय झोपतो काय झोपलाय तो हा हे काय हो इकडे 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 दुसरा फिरवायला इकडं तिकडं अरे बस उठून बस काय करणार असंच बसलाय नाही तिथल्या तिथंच बसायचं हा चालत जायचं अस्वलाचं घर आहे ते काय तर हा संपेल आता बंद होईल हा आळशी आहे हत्ती कुठे आहे अरे हत्ती बघितलंच ना आपण थांबा मी लवकरच येत आहे आजारी वाटतं थांबा मी लवकर येतो तो त्याला केवढं मोठं हत्तीला
चल संपत आला आता आपला ना आपला पण काढतो ना हा ना हे झाड मस्त आहे बघ अरे बाया बघा अभी तो इधर आए थे फिर से क्यों आ गए बहुत दूर से अंदर ही घुसा रहा था चलो मालूम नहीं पड़ता है बालू है चलो जो बाय हा बघा वरती अस्वल आहे झोपलाय माकड दुपारची वेळ माकड झोपलेले आहेत आराम करतात जेवण झालेलं आहे त्यांचं आणि हे जेवण झालेलं आहे मित्रांनो हे आहेत पानघोडे फक्त त्यांची पाठ दिसते आहे बाकी ते दुपार असल्यामुळे पाण्याचा मस्तपैकी आस्वाद घेत आहे पूर्णपणे बुडलेलं आहे फक्त पाठ त्यांची वर आहे आपण पाहू शकता
तुम्हाला असं वाटेल ती खडक आहे, पण नाही. आपण जर नीट टिरकून बघितलं ते पाणकोडे आतमध्ये पाण्यात डुबकी मारत आहे आणि पाण्याचा आनंद घेत आहेत. म्हणजे एक प्रकार आंघोळीचा राहतो. म्हणजे ते बघायला गेलं तर जवळजवळ ते दिवसभर पाण्यातच खेळत असतात, म्हणून त्याला पाणघोडा म्हणतात. आराम करतोय. सॅम डिअरचा कळप, हवनाचा कळप मस्तपैकी. मित्रांनो, हे आहेत आमचे चाचा चौधरी, म्हणजे लहान मुलांचं आवडतं. त्याच्यामध्ये यांचा साबू कुठे आहे हा ते विचार करत बसले आहेत आणि बहुतेक त्यांना साबू सापडेल असं मला वाटतं. बहुतेक साबू हा प्राणी बघायला गेला असावं, म्हणून ते आपले शांतपणे ध्यानस्थ इथे बसलेले आहेत. पेंग्विन कक्ष, राणीच्या बागेचं महत्त्वाचं आकर्षण. आपण आकर्षण असायचं ना. हो, पेंग्विन कक्ष. बोल्ट पेंग्विन कक्ष, हम्बोल्ट पेंटिंग आहे तिकडे पण असेल. वा, मस्त कारंजे.
बाहेर जायचं फूड कोर्ट. हा इकडून पण आहे. वॉशरूमला जायचं जा. बता क्या कार्यक्रम. आहेत नाही ते आहेत ते आहेत बरेच पोपट आहेत. ते समोर दिसत आहे ते पक्ष्यांचं खाणं आहे. पक्ष्यांना पेरू जे आवडतात, मिरची जे काय ते सर्व खाणं पक्ष्यांचं आहे. आणि आमचे पोपट असले करण पोपट. पोपटाला खाऊ घेतलेला आहे. पोपटाला खेळण्यासाठी शिडी पण बनते. त्या शिडीवर सुद्धा ते खेळू शकतात पोपट. आणि आम्ही हा बघा समोर झोपाळा आहे. झोपाळा सुद्धा झोपाळा रोज एक पॅरापीट लाल पोपट. आणि हे पोपटासाठी घर छोट असताना पाणी पिण्यासाठी पण ठेवलेले मडकं. आणि बघा खाऊ पोपटांना ठेवायला, पोपटांना जेवायसाठी खाऊ, नाश्त्यासाठी खाऊ काय काय दिसते बघा. काकडी, ऊस पण खाऊ शकतो पोपट. खाऊ तर मित्रांनो, आता आपण जाणार आहोत राखाडी पोपटाच्या इथे. आता हा बघा समोर आहे तो राखाडी पोपट. आपल्याला तो कबूतर सुद्धा वाटू शकतो, पण तो कबूतर नाही आहे, तो आहे राखाडी पोपट. नीट आपण पाहिलं तो पोपटाचाच आकार आहे त्याला. हो हो हा मला भेटायला पोपट आहे ना. मस्त काम नाही भेटायचं. आहे, मस्त आहे तेव्हा. पक्षी हा
आहे बघा, समोरील आखाडी पोपट कसा आहे बघते आरामशीर आहे. वरती बसलेले बापरे, कॉकटेल पोपट. सगळं भरपूर आहे. हे आहेत कासव, बघितले मित्रांनो, कासव एक कासव पोहत आहे. आता भाव यार लेट होता. May 23rd turtle ले उन लोग. सुरुवातीलाच आहे या कुत्र्याच्या छत्री बोला किंवा मशरूमवर बोला, हे 3 माकडं, मला वाटतं ही गांधीजीचे माकडंच असावे, बंदरच असावे. 3 बंदर बोलतो ना गांधीजीचे, तशी गांधीजीचे 3 बंदर. आणि हे आणि हा 4था, ह्याला कुठे वरती जायला मिळतच नाही, तर हा आपला छत्रीवर होता. आणि हा सुंदरसा असा झरा, छान असं वाटतंय. हालायचं हरवून झालं. आणि छोटंसं पक्ष्याची आपल्याला जोडी दिसते का ती समोर, छोटंसं पक्षी, सुंदरचं हे. आणि उन्हामध्ये असं जर वाहता झरा भेटला आणि त्याच्याकडे अंघोळ करायला किती छान होते मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्याला एक असं वैशिष्ट्य दिसून येईल, इथे खुर्च्यासुद्धा अशा फळां टाईप केलं. हे समोर दिसतं आहे ते कलिंगडाचं, दुसरं दिसतं आहे आपलं ते टरबूज. अशा पद्धतीने हे केलेलं आहे. या खुर्च्या पाहू शकता. आणि असे अतिशय सुंदर फुलझाडं आहेत, अतिशय पाहू शकता.
बसण्यासाठी या खुर्च्या, टरबूज, राणीच्या बागेत फिरताना आपल्याला वेगवेगळ्या दिशा दाखवतात. त्याच दिशेनं आपण जातो. या बाजूला 15 नंबर दिशा जी दाखवली ती पेंग्विन आहे. ते फूड कोर्टसुद्धा आहे. आणि ह्या साईडला बाजूला गेलं तर आपल्याला लांडगा दिसेल, सिंह दिसेल, हत्ती दिसेल. परंतु हत्तीची तब्येत बरोबर नसल्यामुळे हत्ती आज नाही आहे आणि सिंह काही दिवसांनी येणारच आहे. तेव्हा प्रत्यक्ष जेव्हा सिंह येईल तेव्हा आपल्याला कळविले जाईल आणि त्यावेळी आपण इथे स्वतः राणीच्या बागेत त्याचं दर्शन घेण्यासाठी येऊ शकता किंवा त्याला बघायला भेटायला येऊ शकता. हे राणीच्या बागेत ठेवली आहे ती तोफ आहे. अतिशय सुंदर अशी तोफ आहे. तोफ मुंबईत सुप्रसिद्ध काळाघोडा शिल्प 12 फूट 9 इंच कास्य धातूने बनवलेलं आहे. हे लहान मुलांसाठी खेळायचं गार्डन सुद्धा आहे मित्रांनो. तिथे लहान मुलं जेव्हा खेळू शकतात. आणि पुढे आहे ते पक्ष्यांचं नंदनवन म्हणजे बर्ड्स पॅराडाईज. मित्रांनो आता आपण इतिहासकालीन तो धन्यवाद माझ्या ऑनलाईन मित्रांनो. आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल. आता आपली वेळ भटकंती अनुकशा भाग 86 पर्यंत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. कारण आपण सुरक्षित, आपला कुटुंब सुरक्षित. आणि हो, वीर माता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच राणीचा बाग म्हणजेच व्हिक्टोरिया गार्डनला भेट अवश्य द्या व आपल्या मुलाबाळांना इथे घेऊन या. आणि आपण सुद्धा हे राणीचा बाग पहा. म्हणजे आपण जर बालपणी जर इथे आला असाल तर आपल्या आठवणींना उजाळा मिळेल आणि आपण लहान झाल्यासारखे वाटेल. तेव्हा आता मी आपला जास्त वेळ घेत नाही. चला भेटू. जय महाराष्ट्र, जय हिंद.